सर्वांना जय भीम। अखंड विश्वाला शांतीचा महासंदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, माता यशोधरा, माता जिजाऊ या सर्व महामानवांना मातेंच्या विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन करून आज सालाबाद प्रमाणे आपल्या बौद्धजन पंचायत समिती भोईवाडा या सभागृहामध्ये दरवर्षी संस्कार समितीच्या विद्यमानानं जे वर्षावासाचे कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे आणि ह्या वर्षी सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि हे 13व पुष्प गुंफण्याची मला जी सुवर्ण संधी मिळालेली आहे, मी त्याबद्दल संस्कार समितीचं अभिनंदन करते, आभार मानते। आणि या कार्यक्रमाला, या सभागृहामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करत असताना या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या बौद्धजन पंचायत समिती या समितीचे कार्याध्यक्ष माननीय लक्ष्मणजी भगत साहेब, उपकार्याध्यक्ष माननीय HR पवार गुरुजी, त्याचप्रमाणे संस्थेचे सरचिटणीस राजेशजी घाडगे साहेब आणि खरोखरच या बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत जी संस्कार समिती आहे शिस्तबद्ध असे जे कार्यक्रम आपले श्रामणेरचे असो अगर वर्षावासाचे असो, हे कार्यक्रम अतिशय मेहनतीने केले जातात, त्याला मेहनत घ्यावी लागते अहोरात्र। तर आपल्या संस्कार समितीचे आधिपत्याखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे। आपल्या संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेशजी पवार गुरुजी, त्यांचे सहचिटणीस मनोहरजी मोरे साहेब, मध्यवर्ती महिला मंडळाच्या उपाध्यक्षा मर्चंडीताई सुजाता पवारताई, त्याचप्रमाणे सोनाली चिटणीस सोनालीताई गायकवाड, ज्योतिताई तांबे, आमच्या ज्येष्ठ बौद्धाचार्या सायली साळवीताई, त्याचप्रमाणे आमच्या प्रतिभाताई मोहिते आणि खरोखरच या कार्यक्रमाला आमच्या आई सुद्धा उपस्थित आहेत आणि नवीन झालेल्या बौद्धाचार्या इथे उपस्थित आहेत। आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे विश्वस्त आणि मानपूर विभागाचे गट प्रतिनिधी माननीय सुभाषजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे रवींद्र शिंदे साहेब आणि ज्येष्ठ बौद्धाचार्य नारायण जाधव गुरुजी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, मी नाव घेत नाही परंतु सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ खरोखरच ज्यांचा अतिशय या बौद्ध धम्माचा गाढा अभ्यास आहे असे माझे सर्व धम्म बंधू आणि भगिनी आणि खरोखरच आमच्या मानपूर विभागामध्ये तरुण आणि हुशार असा आमचा मुलगाच म्हणावा लागेल महेश कांबळे गुरुजी, हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे शिर्के साहेब हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मी सर्वांचं परत एकदा अभिनंदन करते आणि खरोखरच या कार्यक्रमाला आता आलेले पत्रकार गुणाजी काजर्डेकर साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करते। परत एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करते।
बंधूंनो, हे 13वं पुष्प गुंफण्याची मला जी सुवर्ण संधी मिळालेली आहे, हा विषय मी अगोदरच दिला होता गुरुजींकडे, परंतु मध्यंतरी मी या वर्षावासामध्ये मला वाटतं मी 1 किंवा 2 वेळाच आली असेल. माझ्या आईची तब्येत म्हणजे आई जास्त सिरियस असं म्हणावं लागेल, ऍडमिट होती. जवळजवळ 10 दिवस अजूनही ऍडमिटच आहे. आणि त्या धावपळीमध्ये तसं म्हणायला गेलं तर विषयाची पूर्ण तयारी न करता म्हणण्यासारखी केलेली नसेल असं गृहीत धरा. आणि जो विषय घेतलेला आहे तो मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. माझा विषय आहे बुद्ध मूर्ती ही कमळाच्या फुलावरच का बसवितात. बुद्ध मूर्ती ही कमळाच्या फुलावरच का बसवितात. बुद्ध म्हणतात की मी कमळा समान आहे. हा विषय बघायला गेला तर एकदम सोपा आहे. सगळ्यांना याची माहिती सुद्धा असेलच असं आपण गृहीत धरूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई ती अशी की त्याने आपल्याला बुद्ध दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपल्याला बुद्ध मिळाला. या 2600 वर्षापूर्वीचा बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. आणि हा बुद्ध दिलेला असताना आपल्याला हे वैभव प्राप्त झालेलं आहे. त्या बुद्धांमुळं आपल्याला हे वैभव प्राप्त झालेले आहे. आपल्याला हे जीवन प्राप्त झालेलं आहे. आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून हे मिळालेलं आयुष्य हे वाया जाऊ नये याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आपण एक ना एक दिवस आजारी पडण्यासारखे आहोत. आपण एक ना एक दिवस मरण्यासारखे आहोत. म्हणून आपल्याला मिळालेलं हे आयुष्य आहे, आपल्याला हे जीवन आहे, ते जीवन आपण चांगल्या कामासाठी व्यतीत केलं पाहिजे. त्याचा चांगला उपयोग आपण जीवनाचा केला पाहिजे. हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. आपल्या शरीराने काया वाचा मनाने हे चांगलं कर्म केलं पाहिजे, तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे. अन्यथा आपल्या जीवनाला काहीही अर्थ नाही. आपल्यातले अवगुण आपण काढून टाकता आले पाहिजे. आणि जर काढून टाकले तर आपल्याला निर्मळ स्वच्छ असं जीवन हे जगता येतं. आणि म्हणून हे जगत असताना आपण हे जीवन जगत असताना आपल्या काया वाचा मनाने हे चांगलं काम केलं पाहिजे. शरीराने पुण्याचं काम केलं पाहिजे. आपल्याला दान करता आलं पाहिजे. आपण आपल्या शीलाचं पालन करता आलं पाहिजे. आपल्यातले अवगुण आपण काढून टाकून आपण निर्मळ जीवनाने जगलं पाहिजे. या असा हे बुद्धाचं वचन आहे. आणि त्या वचनाचं आपण अंगीकरण केलं पाहिजे आणि चांगलं जीवन आपण व्यतीत केलं पाहिजे. काही लोक जन्माला येतात. समाजामध्ये जर आपण बघितलं तर काही लोक जन्माला येतात, खरोखरच चांगले शिकले सवरलेले असतात, परंतु त्या शिक्षणाचा किंवा त्यांच्या श्रीमंताचा समाजाला काहीही उपयोग होत नाही. त्यांच्यामध्ये जो ऍटिट्यूडपणा असतो
जो ऍटिट्यूडपणा ते घेऊन जातात, परंतु ते मात्र समाजाच्या काहीही उपयोगी पडत नाहीत. अशा जीवनाला काही अर्थ आहे का? तर काहीही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय अपेक्षित होतं की जे जे शिकले सवरलेले लोक आहेत, अधिकारी लोक आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, ज्यांची पोट भरलेली आहेत, अशा लोकांनी पाठीमागे वळून पाहिलं पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, वचन आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. परंतु तशी परिस्थिती आपल्याला काही समाजामध्ये दिसत नाही. आणि म्हणून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध आपल्याला दिलेला आहे, जो बुद्ध दिलेला आहे, त्या बुद्धाचं वचन आहे की आपण माणसं जोडणाऱ्यासारखे असलं पाहिजे. आपण एकमेकांना सहकार्य करण्यासारखे असले पाहिजे. आणि म्हणूनच आपण बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध आपल्याला सम्यक जीवन जगण्याचा जो मार्ग आहे, तो मार्ग आपण धम्माच्या मार्गावर आरूढ झाल्यासारखं त्याचं सार्थक होईल, अन्यथा आपल्याला त्याचं सार्थक होणार नाही. काही लोकांमध्ये श्रद्धा आहे. श्रद्धा ही खूप महत्वाची आहे. श्रद्धेला काही लोक अंधश्रद्धा समजतात आणि अंधश्रद्धेला श्रद्धा असे समजतात, परंतु हे चुकीचं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की दर रविवारी आपण विहारात गेलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, हे कुणासाठी सांगितलं? आपल्यासाठी सांगितलेलं होतं. परंतु आज आपण समाजाची एवढी दुर्दशा झालेली आहे की जर आपण विहारामध्ये बघितलं, प्रत्येक ठिकाणी विहारात आपण एक बौद्धाचार्य आहात, आपण धम्माचा वसा घेतलेला आहात, म्हणून आपण इथपर्यंत येतोय धम्मश्रवण करण्यासाठी. तो भाग वेगळा आहे. परंतु आपण राहतो त्या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली, जवळून परिस्थिती जर पाहिली, तर काही विहारे बंद सुद्धा आहेत, नुसती बांधून ठेवलेली आहेत. तिथे काही त्या विहारांचा उपयोग सुद्धा काही होत नाही. आणि काही ठिकाणी जिथे विहारे आहेत, त्या विहारामध्ये जिथे काही कार्यकारिणी असते, जिथे धम्म बांधव असतात, धम्म भगिनी असतात, त्यांचा प्रयत्न असतो, काटोकाट प्रयत्न करतात, परंतु पाहिजे तशी आपल्या लोकांची त्यांना साथ मिळत नसते. आणि म्हणून या वर्षावासाच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी वर्षावासाचे कार्यक्रम असतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कार्यक्रम घेत असतो, परंतु ज्यांना धम्माचा अभ्यासच नाही, धम्म काय जाणून घेण्याची जिज्ञासाच नाही त्यांच्यामध्ये, तर त्या लोकांना काय धम्म समजणार? म्हणून अशा लोकांसाठी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपल्या दर रविवारी तुम्ही विहारात गेलं पाहिजे. तिथे गेल्यानंतर आपल्याला काय समाधान होतं, तर पंचशील आपण कसं ग्रहण करतो, ध्यान साधनेचा मार्ग काय आहे, तिथे जे ज्ञान दिलं जातं धम्माविषयी, ते आपल्याला घरी बसून मिळत नाही, इतर लोकांसाठी आहे. आपण तर अभ्यास करतोच आहात, परंतु नाही, प्रत्येक जण आपलं पोट भरण्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये म्हणतात की आम्हाला टाइम नाही, आम्हाला वेळ नसतो. आणि काहीतरी असे महाभारत किंवा महाभग्नी अशा असतात की त्या तर म्हणतात की त्या तुम्हाला वेळ आहे म्हणून तुम्ही विहारात जाता, आम्हाला वेळ नाहीये, आम्हाला कामं आहेत, आम्हाला मुलं बाळ आहेत, नातवंड आहेत, संसार आहे, सगळं काय आहे, आम्हाला वेळच मिळत नाही. बाबासाहेब थोडे गेले होते विहारामध्ये ध्यान साधना करायला,
काही लोकांच्या म्हणजे अशिक्षित अज्ञानपणामुळे सुद्धा लोक अशी काही बोलू शकतात आणि बोलतात. पण त्या लोकांना मला सांगावंसं वाटतं की बाबासाहेब जर ध्यान साधनेला बसले असते तर आज आपण कोणत्या ठिकाणी बसलो असतो याचा आपण विचारच करू शकत नाही. आज देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं, तुम्हाला आम्हा सर्वांना सन्मार्गावर आणलं, आपली मुलं समाजासाठी दान दिली. त्याचं काही घेणं देणं नाही. फक्त मी, माझं घर, माझा संसार, माझी पोरं आणि आमची नातवंड, की झाला आमचा संसार, की झालं आमचं सुखी जीवन. बंधूंनो, या सभागृहामध्ये मी सांगू इच्छिते, मी 2012 मध्ये सनद घेतलेला आहे आणि खरोखरच बौद्धजन पंचायत समितीच्या इतिहासामध्ये नाव कोरलं जाईल की तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते बाबासाहेबांचे नातू आणि भैयासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव यांनी जो निर्णय घेतला, ऐतिहासिक निर्णय घेतला, बाबासाहेबांनी सुद्धा त्यावेळेला म्हटलं होतं, जोपर्यंत महिला समाजाप्रती उतरत नाही तोपर्यंत या समाजाची प्रगती नाही. आणि त्याच गोष्टी मनावर घेऊन आपल्या या बौद्ध पंचायत समितीचे सभापती, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते यांनी निर्णय घेतला की महिला सुद्धा बौद्धाचार्या झाल्या पाहिजेत आणि बौद्धाचार्याचं सनद द्यायचं चालू केलेलं आहे. आणि आज माझ्या भगिनी, खरोखरच मला अभिमान वाटतो, आज माझ्या बहिणी सुद्धा हे सनद घेत आहेत आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत, म्हणून आपल्याला इथे महिला दिसतात, अन्यथा आपल्याला इथे महिला दिसल्याच नसत्या. माझ्या धम्म बांधवांना सांगू इच्छिते की खरोखरच आपण धम्म प्रसारक आहात, प्रचारक आहात, परंतु आपली जी साथीदारी नसते त्यांना सुद्धा या मार्गावर वळवण्याचं काम आपल्या हाती आहे. आणि फक्त आठवड्यातून एकदाच आपल्या इथे वर्षावास होतो आणि वेगवेगळ्या विषयाचं इथं ज्ञान दिलं जातं. आपल्याला उशीर का होतो त्या माझ्या बहिणीला सुद्धा कळायला पाहिजे आणि म्हणून त्यांना आणणं सुद्धा इथे गरजेचं आहे. जर जवळ असेल, प्रवास जवळचा असेल, जवळपास राहणारे माझे धम्मबंधू असतील, आपल्या बरोबर आपल्या पत्नीला आणायची काही हरकत नाहीये. त्यांनी सुद्धा धम्म ऐकला पाहिजे. तुमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सुद्धा हे काम केलं पाहिजे आणि आपल्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. आता श्रद्धेचा विषय आपण थोडा बाजूला ठेवूया. आपल्याला माहित आहे की तथागत भगवान बुद्धाच्या लेण्या आहेत. तथागत भगवान बुद्धांच्या लेण्या आहेत. मुंबईमध्ये लेण्या आहेत, अजिंठा वेरूळला लेण्या आहेत, साताऱ्याला आहेत, कारल्याला आहेत, प्रत्येक ठिकाणी लेण्या आहेत भगवंताच्या. आणि त्याच्या आतमध्ये त्या लेण्यामध्ये जर कोरीव काम जर बघितलं तर तथागत भगवान बुद्धाची मूर्ती ही कमळाच्या फुलावरच बसवलेली असते. आपण मूळ विषयाकडे वळूया. तर ती कमळाच्या फुलावरच का बसवलेली असते? एखाद्या गुलाबाच्या फुलावर का बसवलेली नाही? असं दिसतंय का आपल्याला कुठे पाहिले का आपण? याचं उत्तर असेल नाही. मग तथागत भगवान बुद्धांना एखाद्या दुसऱ्या मोठ्या फुलावर का बसवलं गेलं नाही? मग तथागत भगवान बुद्धांना कमळाचं फुल आवडायचं का, हे कारण असेल का? त्याला सुद्धा आपण म्हणूया नाही.
तथागत बुद्ध हे रस्त्याने जात होते. आपण कारण शोधूया. एकदा तथागत भगवान बुद्ध हे रस्त्याने चाललेले होते. 32 लक्षणाने युक्त असलेले आपले तथागत भगवान बुद्ध होते. मनुष्यच होते, पण ते मनुष्यासारखे नव्हते. त्यांचा एकही अवयव हा मनुष्यासारखा नव्हता. माणूसच होते, परंतु ते मनुष्यासारखे नव्हते. जन्म जरी माणसाच्या योनीमधून झाला तरी ते माणूस म्हणून होते, परंतु माणसासारखे नव्हते. बाबासाहेबांनी त्यांच्या शरीरयष्टीचं वर्णन बुद्ध आणि त्या धम्म या ग्रंथामध्ये केलेलं आहे. 32 लक्षणाने युक्त असे तथागत भगवान बुद्ध होते आणि 80 शुभचिन्हाने युक्त असे आपले तथागत भगवान बुद्ध होते. हे वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शरीरयष्टीचं केलेलंच आहे. आपल्याला माहित आहे, आपण वाचक आहात. तेव्हा भगवान बुद्ध हे रस्त्याने चालत जात होते आणि चालत जात असताना, वाळूमधून चालत जात असताना ते पाय त्यांचे वाळूवर तसेच्या तसे उमटले होते. तथागत भगवान बुद्धांचे पाय हे सपाट होते. कसे होते? सपाट होते. या देशामध्ये भगवंताचा अपमान, पदोपदी अपमान करण्याची लोकांनी कसूर सोडली नाही. भगवंताचा देखील त्या काळी अपमान केलेला आहे. कसा अपमान केलेला आहे? तर सपाट पायाची लोक ही चांगली नसतात. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण, मला वाटतं सगळ्यांना ही म्हण तर माहीतच असेल की आपण पूर्वी लोक काय करायचे, एखादी मुलगी समजा लग्नासाठी बघायला जायचे. एक उदाहरण देते. एखादी मुलगी समजा बघायला जायचे, माझ्या समोरची गोष्ट मला ह्या आठवतात गोष्टी, आणि ती एखादी मुलगी पसंत झाली मुलग्याला, तर मग तिला चालायला सुद्धा सांगायचे. बरोबर जाताना 2 बायका सुद्धा घेऊन जायचे, कारण ती मुलगी कशी आहे हे बघण्यासाठी ती पायापासून तिच्या डोक्याच्या केसापासून तिचं निरीक्षण केलं जायचं. जर सपाट पाय असेल तर ती मुलगी वाईट, अशी म्हण प्रचलित झाली होती त्या काळी. तथागत भगवान बुद्धांचे पाय हे सपाट असल्यामुळे ही म्हण प्रचलित झालेली होती, हे आपल्याला माहित असावं. तथागत भगवान बुद्धांच्या हातापायाची बोट सुद्धा समान होती. 2 हात आणि 2 पाय. आपण म्हणतो की नाही, एखाद्या घरामध्ये जर 4 मुलं असतील तर काय म्हणतो की हातापायाची बोट एक खटाळ असेल तर आपण काय म्हणतो, आणि 3 शांत असतील तर आपण काय म्हणतो की हातापायाची बोट सारखी नसतात. ह्या म्हणी आहेत ना, त्या काळी प्रचलित झालेल्या आहेत. परंतु भगवंताच्या हातापायाची बोट ही समान होती, हे सुद्धा आपल्याला माहित असावं. 3 बिघाडा आणि काम बिघाडा. एखाद्या चांगल्या कामासाठी जर जायचं म्हटलं, त्या काळच्या म्हणी सांगते मी, आताच्या नाहीत. आता आपण सुशिक्षित झालो आहोत, वाचक झालो आहोत, आपला अभ्यास आहे. 3 बिघाडा आणि काम बिघाडा ही म्हण सुद्धा त्या काळी तथागत भगवान बुद्धाच्याच काळी प्रचलित झालेली आहे.
त्यावेळी लोक जर कामाला निघाली तर ती तिघांना घेऊन जायचे नाही, चौथ्याला कुणाला तरी घेऊन जाणार, कारण काम ते होणारच नाही. 3 जण म्हटले की ते काम होणारं काम जरी असलं तरी ते होणारच नाही, असे गृहीत धरायचे. आणि जर माणूसच भेटला नाही तर एखादा रस्त्याचा दगड घ्यायचा नाही तो आपल्या खिशामध्ये टाकायचा, म्हणजे झाले आपले 4 माणसं. इतक्या या म्हणी म्हणजे कशा तथागत भगवान बुद्धांना नामशेष करण्यासाठी त्या काळी आखलेल्या आहेत त्या बघा. आणि म्हणून 3 तिघाडा आणि काम बिघाडा भगवान बुद्धांनी बुद्ध, धम्म आणि संघ ही 3 रत्न श्रेष्ठ आहेत असं तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ज्याला कुणाला निर्वाणाच्या मार्गावर जायचं असेल, ज्याला कुणाला आर्य अष्टांगिक मार्गावर जायचं असेल, ज्याला कुणाला पंचशीलाचं पालन करायचं असेल आणि ज्याला कुणाला अरण पदापर्यंत पोहोचायचं असेल, कुणाला उपसद व्रत करायचं असेल, तर ती एकच अट आणि ती कंडिशन, ती म्हणजे जोपर्यंत बुद्ध, धम्म आणि संघ या मार्गावर जोपर्यंत आपण आरूढ होत नाही किंवा त्याचं पालन करत नाही, तोपर्यंत आपल्याला निर्वाणाचा मार्ग मिळू शकत नाही. म्हणजे काही गोष्टीला अटी असतात. जसं आपण घर बांधतो, घर बांधताना सुद्धा आपल्याला अटी असतात की नाही, दरवाजा कोणत्या बाजूला काढायचा, किचन कोणत्या बाजूला ठेवायचा, बाथरूमचा दरवाजा कुठे असावा, बरोबर की नाही, सिस्टम आहे. आणि म्हणून इथे सुद्धा आपल्याला बुद्ध, धम्म आणि संघ म्हणजे काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा यांच्यापर्यंत जर नष्ट करायचे असतील आणि आपल्याला निर्वाणाच्या मार्गापर्यंत पोहोचायचं असेल, तर आपल्याला बुद्ध, धम्म आणि संघ या 3 तत्वाचं पालन करणं हे गरजेचंच आहे. आणि म्हणून तरच आपण निर्वाण पदापर्यंत पोहोचू शकतो, अन्यथा आपण पोहोचू शकणार नाही. एकदा तथागत भगवान बुद्ध रस्त्याने जात होते. त्यांच्या मागोमाग एक विद्वान व्यक्ती जात होता. तथागत भगवान बुद्ध रस्त्याने जात असताना एक विद्वान व्यक्ती त्यांच्या मागोमाग जात होता. आणि जात असताना तथागत भगवान बुद्धांचे पाय त्या वाळूमध्ये उमटलेले होते. आणि ते पाहून तो विद्वान आश्चर्यचकित झाला की अशा विशिष्ट आणि सपाट आणि त्या पायावरती भगवंताच्या पायावरती चक्र होते. असा सपाट विशिष्ट पायाचा व्यक्ती कोण असेल. आणि म्हणून तो त्या पायाच्या ठशाच्या मागोमाग जाऊ लागला. चालत जात असता ते पायाचे ठसे त्यांनी एका झाडाच्या मागे वळलेले पाहिले आणि तो त्या दिशेने वळला आणि तथागत भगवान बुद्ध एका झाडाखाली ध्यानस्थ बसले होते. भगवान बुद्ध बसले असताना तिथे
तो विद्वान गेला आणि त्या विद्वानाने तथागत भगवान बुद्धांना अभिवादन केलं. अभिवादन केल्यानंतर तो तथागत भगवान बुद्धांना म्हणाला, अहो महाशय, काय म्हणाला? अहो महाशय, बघा, विद्वानाची भाषा, बोलण्याची पद्धत ही त्याच लेवलची होती आणि तो शिकलेला होता, ज्ञानी होता आणि म्हणून त्यांनी चांगल्या भाषेमध्ये तथागत भगवान बुद्धांना विचारलं, अहो महाशय, आपण कोण आहात? आपण मनुष्य आहात ना? त्यांनी काय विचारलं? अहो महाशय, आपण कोण आहात? मी तुमच्या पायाचे ठसे बघून त्याच्या मागोमाग आलेला आहे. तर तुमचे असे सपाट विशिष्ट पाय बघून मी तुम्हाला विचारतो की तुम्ही आहात तरी कोण? तुम्ही देव आहात का? तुम्ही गंधर्व आहात का? तुम्ही यक्ष आहात का? तथागत भगवान बुद्ध म्हणतात, नाही. मग तुम्ही मनुष्यच आहात का? तथागत भगवान बुद्ध म्हणाले की नाही, मी सम्यक समृद्ध आहे. काय म्हणाले? की मी मनुष्य नाही, मी सम्यक समृद्ध आहे. तेव्हा भगवान बुद्ध त्याला कमळाचं उदाहरण देतात. तेव्हा तथागत बुद्ध त्यांना कमळाचं उदाहरण देतात. आणि मी मनुष्य असून सुद्धा मनुष्यापेक्षा वेगळा का? मी मनुष्यच आहे, तुमच्यासारखा मी मनुष्यच आहे, परंतु मी मनुष्यापेक्षा वेगळा का? तेव्हा बुद्ध कमळाचं उदाहरण देऊन त्यांना सांगतात की कमळ हे स्वच्छ, निर्मळ पाण्यामध्ये कधीही उगवत नाही. आपण जर सगळे बुद्धगयेला गेले असाल तर आपल्याला तिकडे मोठी मोठी तलाव बघायला मिळतात आणि त्या तलावामध्ये कमळाची फुलं वेगवेगळ्या रंगाची आपल्याला तिकडे बघायला मिळतात. आपल्याला मुंबईमध्ये इकडे कुठे मिळत नाही बघायला, पण आपल्याला जर तुम्ही गेला असाल तर प्रत्येकाला माहीतच असेल, कमळाची फुलं ही तलावात म्हणजे जिथं हे पाणी साचलेलं असतं, जिथं घाणीचं पाणी असतं, जिथं चिखल असतो, तिथेच कमळ हे उगवतं. आणि म्हणून ते कमळ उगवल्यानंतर त्या घाणीतून जरी उगवलं, परंतु त्या घाणीचा, पाण्याचा आणि त्या चिखलाचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. असाच मी आहे. कसं आहे? ज्याप्रमाणे चिखल हे पाणीमध्ये, घाणीमध्ये उगवतं, परंतु ते वर येतं, फुलतं, परंतु ते त्या घाणीपासून, पाण्यापासून, चिखलापासून ते वेगळं असतं. त्या घाणीचा आणि त्या पाण्याचा त्याचा काहीही संबंध नाही. तसाच मी आहे. मी जरी मानवामध्ये जन्माला आलो, मानवामध्ये जरी जन्माला आलो असलो तरी सर्वसामान्य माणसाचा स्वभाव
त्यांची राहण्याची पद्धत, त्यांचे आचार विचार जसे असतात तसा मी नाही. काय तथागत बुद्ध म्हणाले की सर्वसामान्य माणसाची राहणीमानी जशी असते, आचार विचार करण्याची पद्धत जशी असते तसा मी नाही. मी असंख्य पारमिता पूर्ण केलेला आहे. काय बोलले तथागत? मी असंख्य पारमिता पूर्ण केलेला आहे आणि म्हणून माझी पात्रता करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी मला सारखा ध्यानाच्या मार्गावर जाऊन मी माझी पात्रता पूर्ण केलेला आहे. म्हणजेच मी सम्यक समृद्ध झालो आहे. मी माझ्या मनातला राग, द्वेष, मोह, अलंकार समूळ नष्ट करून टाकलेला आहे. मी भवतृष्णा, कामतृष्णा आणि विभवतृष्णा यांना नष्ट करून मी टाकलेला आहे. मी रागापासून, मोहापासून, ईर्षेपासून मी अलिप्त आहे. हे सगळं मी नष्ट करून टाकलेलं आहे. आणि म्हणून देवदत्तांनी माझ्यावर दगड मारला काय? नालगिरी हत्ती माझ्यावर सोडला काय? आणि अनेक स्त्रियांचं लालसन माझ्यावर लादलं गेलं काय? या कोणत्याही गोष्टीचा माझ्यावर परिणाम झाला नाही, कारण मी हे सर्व पारमिता पूर्ण केलेल्या आहेत. मला कुणी शिव्याशाप दिला काय? माझी कुणी पूजा अर्चा केली काय? मला कुणी चांगलं म्हटलं काय? कुणी वाईट म्हटलं काय? या गोष्टीचा माझ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. माझ्या मनोवृत्तीला काहीही फरक पडत नाही. आता याचा विचार करण्यासारखा आहे. आपण व्यावहारिक जीवन जगत असताना आपण तसे वागतो का? समजा आपण एक उदाहरण घेऊया. आपण एखाद्या विहाराला मोठी देणगी देत आहोत किंवा आपण एखाद्या कार्यक्रमात गेलो आहोत आणि खरोखरच कार्यक्रम करणारे तर त्यांच्या गडबडीमध्ये असतात. आता तिथे सुद्धा आपण संस्कार समितीच्या विद्यमानानं कार्यक्रम एखाद्याचं नाव म्हणजे माहिती असतं, पण नाव घेताना काही राहून जातं. परंतु ते आपण तिथे कार्यक्रमाला गेलेले असताना आपलं जर नाव राहून गेलं तर आपल्याला त्या गोष्टीचा राग येतो. ते व्यवस्थापक असतात त्यांचा राग येतो, जे बोलतात त्यांचा राग येतो की तुम्ही जाणून बुजून माणसं नाव घेतलं नाही. मग तिथेच आपल्यामध्ये असणारी जी श्रद्धा असते, आपण श्रद्धेकडे वळूया, की तिथेच जी असणारी श्रद्धा असते त्या श्रद्धेची आपण परीक्षा जर घेतली तर ती परीक्षेमध्ये आपण खरोखरच नापास होतो. आणि म्हणूनच महामंगल सूत्रामध्ये तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, समणानंदच दर्शनम. समणांचं आपण जर श्रद्धा असेल, श्रद्धा प्रत्येकामध्ये श्रद्धा असली पाहिजे. आणि ती श्रद्धा कसली असली पाहिजे? तर श्रमणांचं हे दर्शन घेण्याची श्रद्धा असली पाहिजे. आता श्रमण वर्ग कोण? तर भगवंताचा भिक्खू संघ. आज आपल्याला वाशी या ठिकाणी 3 तारखेला ना 3 तारखेपासून श्रामणेर शिबिर आपल्याला दरवर्षी श्रामणेर शिबिर आपल्याला इथे राबवली जातात. परंतु आपण
निदान बौद्धाचार्य त्याने सुद्धा गृहीत धरलं पाहिजे. आपण वाचक आहात, आपण फार मोठं जे खांद्यावर जे ओझं घेतलेलं आहे धम्माचं, ते धम्माचं ओझं घेत असताना या सगळ्या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे. आपण भिक्खू संघांचं दर्शन घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. जिथे जिथे आपल्याला भिक्षू देतील त्यांना आपण दान केलं पाहिजे, त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. हे महामंगलसूत्रामध्ये तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी सांगितलेली आहे की सद्धम्माचा उपदेश श्रवण करण्याची इच्छा आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण लग्नामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय विचित्र चित्र दिसतं की नाही? लग्न लावताना आपल्याला काय समजतं? वर वधू हे उशिरा येतात, कार्यवधूचे वधू असते तिचे पालक हे उशिरा येतात, आणि मग बौद्धाचार्यांच्या कानामध्ये जाऊन काय सांगतात? शॉर्टकट मध्ये करा, पटापट आवरायचं काम करा, कारण लोक आलेली आहेत, लोक जेवणाशिवाय जाऊ शकतील. अनुभव आहे की ना आपला? असलाच पाहिजे, सगळ्यांचा अनुभव आहे तो. आम्ही 2012 पासून अनुभव घेतात, तर मला तर वाटतं कितीतरी जुने जाणते बौद्धाचार्य आहेत, त्यांना किती अनुभव असतील. म्हणजे त्यांच्यामध्ये धम्म श्रवण करण्याची आहेत का त्यांच्यामध्ये गुण आपल्याला दिसून येतात? तर नाही. आणि म्हणून कालेन धम्म श्रवणं एकं मंगलमुत्तमं. वेळोवेळी काळानुसार परिस्थितीनुसार आपण धम्माचं श्रवण हे केलं पाहिजे. आणि म्हणून राजा मिलिंदला बनते नागसेनानी श्रद्धेचे लक्षण सांगितले आहे. श्रद्धेचे लक्षण असल्यावर काय होऊ शकते हे त्यामध्ये सांगितलेलं आहे की श्रद्धा जर आपल्यामध्ये असेल तर आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता असली पाहिजे, आपलं मन प्रसन्न असलं पाहिजे. आपण जर एखाद्याला दान देत आहोत, एखाद्याला जर आपली मालकीची वस्तू आपण भेट देत आहोत, आपण म्हणजे आपली मालकी हक्काची वस्तू आपण दुसऱ्याला देत आहोत, परंतु मनामध्ये कोणताही संकोच न बाळगता ती स्वखुशीने त्याला आपण आपली भेट वस्तू म्हणून दिली पाहिजे. म्हणजेच आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता असली पाहिजे. दुसरं कारण असं सांगितलंय श्रद्धेचं की महत्वाकांक्षा असली पाहिजे. आज मी 2012 मध्ये बौद्धाचार्याचं सनद घेतलं. माझ्या भगिनीने सुद्धा सनद घेतलेला आहे. आणि आमच्या विभागाचे गट प्रतिनिधी शिवाय जाधवजी यांनाही वाटलं की आम्ही सुद्धा बौद्धाचार्याचं सनद घेतलं पाहिजे, का घेऊ नये. त्यांच्या मनामध्ये ही महत्वाकांक्षा होती की ताईने जर सनद घेतलं असेल तर मी सुद्धा सनद घेऊ शकतो. म्हणून त्याने अभ्यास करून हे बौद्धाचार्याचं त्याने सनद घेतलेला. ही महत्वाकांक्षा असली पाहिजे. अशा पद्धतीने राजा मिलिंदला बनते नागसेने सांगितलेले श्रद्धेची लक्षणे आहेत. आणि खरोखरच हा अनमोल असा हा बुद्धाचा धम्म आहे. भगवान बुद्ध म्हणाले, जगामध्ये वाईट लोक असतात, सगळे चांगले लोक असतात का? आपल्या आजूबाजूला चांगले लोक आहेत का? आपले जीवन जगत असताना आपल्याला चांगलीच लोक मिळतात का? नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, या जगामध्ये वाईट लोक आहेत आणि
ह्या वाईट लोकांमध्ये सुद्धा आपण चांगलं राहिलं पाहिजे. चांगल्या लोकांची बरोबरी केली तरच आपण चांगले घडू शकतो. अन्यथा आपण चांगले जरी असलो तर बिघडायला मात्र वेळ लागत नाही, हे तथागत भगवान बुद्ध म्हणाले आहेत. आणि म्हणून चांगलं राहण्यासाठी आपल्याला कोणता मार्ग पत्करावा लागेल तर बुद्धांचा धम्मावर आपल्याला आरूढ व्हावं लागेल. निर्वाणाच्या मार्गापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर बुद्धांचा बुद्ध धम्म आणि संघ यावर निष्ठा ठेवायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या मनामध्ये असलेले टेन्शन, राग, दुसऱ्याबद्दल राग, टेन्शन, आपण व्यावहारिक जीवन जगत असताना घरगुती असं टेन्शन प्रत्येकालाच असतं. संसार म्हटला की टेन्शन आलंच. परंतु हे टेन्शन, राग, वैताग जर आपल्याला घालवायचं असेल तर आपल्याला या बुद्धांनी सांगितलेला मार्ग आहे, निर्वाणाचा मार्ग आहे. आणि बुद्ध आणि धम्म या मार्गावर आपल्याला जावं लागणार आहे, त्याचा सराव करावा लागणार आहे. आणि ध्यान मार्गावर आपल्याला आरूढ व्हावं लागेल. तरच आपण ह्या सर्व गोष्टीतून मुक्त होण्यास आपण आपली पात्रता ठरवू. अन्यथा आपण त्याच्यामध्येच गुरफटवून राहू आणि आपण आपल्या जीवनाचा विनाश करण्याच्या मागे लागू. आणि म्हणून या तथागत भगवान बुद्धांच्या या अटी आहेत आपले जीवन व्यतीत करण्याच्या. त्या व्यतीत करण्यासाठी सर्वांनी याचा सराव केला पाहिजे आणि स्वतःवर सकारात्मक परिवर्तन घडवून आणाल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि ह्या माझ्या छोट्याशा विषयाला मी इथंच पूर्ण विराम देते. तत्पूर्वी पूर्ण विराम देण्यापूर्वी मी एक मैत्री भावना म्हणून आपल्या समोर म्हणते, सर्वांनी डोळे झाका, हात जोडा अशी मी विनंती करते. सबका मंगल होय रे. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. जिस गुरुदेव ने धर्म दिया है उनका मंगल होय रे. जिस जननी ने जन्म दिया है उनका मंगल होय रे. पाला पोसा और बढ़ाया उन पिता का मंगल होय रे. जिस जगते सभी दुखियारी सभी का मंगल होय रे. अंतर मन की गाठे टूटे अंतर निर्मल होय रे. राग द्वेष मोह मिट जाए
शील समाधि होय रे। जलमथन में और गगन में सबका मंगल होय रे। शुद्ध धर्म धरती पर जाए, पाप पराजित होय रे। तेरा मंगल तेरा मंगल मेरा मंगल होय रे। सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे। साधु साधु। जय भीम जय भीम। शरणं